नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती शीतल शिंदे तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता तिसरीतील मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 28. पान क्रमांक 28वर खूप छान धडा आहे. तो तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग पुस्तक उघडा. पान क्रमांक 28, पाठ क्रमांक 9, शेरास सव्वाशेर. शेरास सव्वाशेर ही एक प्रकारची म्हण आहे. तुम्ही देखील अनेक प्रकारच्या म्हणी ऐकले असतील, जसे की उथळ पाण्याला खळखळाट फार, नावडतीचे मीठ अळणे, असे बरेच काही. तसेच शेरास सव्वाशेर ही देखील म्हण आहे. जर आपल्याला एखाद्याने कोणी एखाद्या बाबतीत धडा द्यायचा शिकवला तर आपण त्याच्यापेक्षाही मोठा धडा देतो. त्याला म्हणायचं शेरास सव्वाशेर. याचा अर्थ एकाला दुसरा वरचढ भेटणे किंवा तोडास तोड किंवा तोडास जोड. शेतातल्या पिकांची नासाडी करणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी एका काकांनी अनेक प्रयोग युक्त्या केल्या, परंतु तरी काही करता उंदीर काही मेले नाही. कारण काकांपेक्षा उंदीर हे चतुर होते. नेमकं आता काकांनी उंदरांना मारण्यासाठी कोणकोणत्या युक्त्या केल्या हे आपण या पाठात पाहूया. चला तर मग नवीन पाठ शिकूया. शेरास सव्वाशेर. नाना काका घुंगूर काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते. वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, निबर म्हणजे जुने पीक, चांगलं जुनं झालेलं होतं. कापणीला आलेल्या पिकाला निबर पीक असे म्हणतात. तर भाताचं पीक कसं झालेलं होतं? तर जुनं, कापणीला आलेलं, सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक. भाताची जी पुढची बोंडं पिकलेली आहेत म्हणून सोन्यासारखी पिवळ्या रंगाची दिसत आहेत. म्हणून लेखकाने पिकाला सोन्याची उपमा दिली आहे. नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता. कोणाच्या मनात? काकांच्या. बघा मुलांनो, पीक लगेच आपल्याला मिळत नसते. त्यासाठी अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. कापणी, झोडणी, मळणी, मग नंतर ते कणगीत भरले जाते. कणगी म्हणजे काय रे बेटा? तुमच्यापैकी अनेक मुलांनी कणगी पाहिली असेल. कणगी म्हणजे मोठी टोपली. त्या टोपलीला वेताच्या काठीने वेणलेली असते. त्याला शेणाने सारवलेलं असतं. त्यात धान्य भरले जाते. वरून ते झाकले जाते. हे धान्य वर्षभर त्यात साठवलं जातं. वर्षभराची बेगमी म्हणजे साठा. वर्षभरात जेवढं धान्य लागणार आहे ते साठवलं जातं व त्या धान्याचा साठा करायचा, असा विचार नाना काकांनी केला. मग पुढे काय झालं? निसर्गाने करुणा केली, भाते पिकुणी पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले. निसर्गाने करुणा केली. करुणा म्हणजे दया. नाना काकांच्या मनात काय विचार येत आहे पहा. निसर्गाने दया केली, त्यामुळे भातं पिवळी झाली, म्हणजे काही नुकसान झालं नाही व आपलं धान्य कापणीला आलं आहे, असा आनंद त्यांना मनोमन होत आहे. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदीर मामा कोपले होते. नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले.
त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा खोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धे अधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. पहा, नाना काका खूप खुश आहे. शेतामध्ये पीक चांगलं आलेलं आहे. काही भाताच्या लोंब्या आडव्या पडल्या आहेत आणि त्यातच शेताची नासाडी देखील चालू होती. मग शेताची नासाडी कोण करत आहे? उंदीर मामा. उंदीर मामा कोपले होते. कोपणे म्हणजे रागावणे. उंदीर मामा सगळे धान्य खात होते. आता काय करायचं? त्यांनी प्रयोग करायचं ठरवलं. काय प्रयोग केला त्यांनी? त्यांनी एक मोठा खोल खड्डा खणला. काय केलं? मोठा असा खोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक पिंप ठेवले. ते पाण्याने भरून ठेवलं. आणि काय केलं? त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. का ठेवली रे ही फळी आणि भजी? उंदरांसाठी. उंदीर भजी खायला आला की तो पिंपातल्या पाण्यात पडणार आणि मरून जाणार, अशी नाना काकांची युक्ती होती. मग पुढे काय झालं बघूया. रात्रीत प्रयोग झाला का यशस्वी, हे आपण पुढील तासिकेत पाहूया.